मैदान स्वीकारलेले आहे. समोर मात्र आमंत्रित केले ते जांगलदेव कुशिवडे संघाला चढाईसाठी. सार्थक डिगे चढाईसाठी असणार आहे. जैसे क्रमांक 5 सार्थक डिगेच्या माध्यमातून ही चढाई त्या ठिकाणी आपण पाहिली. त्यानंतर किंदळे या संघाकडून मजबूत रेडर जैसे क्रमांक 9 ला आपण पाहतोय. उत्तम खेळ अनेक क्रीडांगणावर ज्याचा पाहत असतो तोच जैसे क्रमांक 9 समोर मात्र आपण असणार आहे ते जांगलदेव कुशिवडे या संघाचे. उत्तम प्रकारचा खेळ यामधून सहज पॉइंट हासिल केला जातोय. अर्थात सार्थक डिकेला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागणार आहे. प्रत्युत्तर दाखल म्हणून जर्सी क्रमांक 7 अमरला आपण पाहतोय चढाईसाठी. अमर चढाईसाठी सज्ज होतोय. समोर मात्र एक चांगलं क्षेत्ररक्षण. या क्षेत्ररक्षणामधून अमरला पॉइंट हासिल करायचं एक चांगली वेगवान चढाई ज्याच्या माध्यमातून नेहमीच होत असते तोच अमर चढाईसाठी. समोर मात्र क्षेत्ररक्षण कर्नाटक कोणत्या प्रकारचं या ठिकाणी गुण घेण्यासाठी जर्सी क्रमांक 3 चढाईसाठी असणार आहे. पहिलं सत्र अधिक या वेळेला मात्र आपण लोंढेचा निश्चितच उत्तम टॅकल पाहतोय त्याच्या माध्यमातून निश्चितच आपण पॉइंट हासिल करताना पाहिलं. थर्ड राईड आदित्य वर्गे स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. 30 सेकंदच्या निर्धारित कालावधीमध्ये पॉइंट हासिल करणं बंधनकारक असताना आदित्य वर्गे बघूया काय करतो. करामत करून दाखवावं लागणार आहे. मित्रांनो पॉइंट कंपल्सरी घेणं गरजेचं आहे अन्यथा मैदानाच्या बाहेर जर असताना पाहावं लागणार आहे. जर्सी क्रमांक 4 आदित्य वर्गेकडून खूप साऱ्या अपेक्षा. इथं काय घडलं स्वतःला सिद्ध केलं गेलं आणि अखेरकार 1 पॉइंट आदित्य वर्गेनं हासिल केला. दरम्यान 1-2 अशी एक सुरुवात आपण जांगलदेव कुशिवडे संघाकडून पाहतोय. कोपरा रक्षक अत्यंत उत्तम प्रकारचा. दोन्ही कॉर्नर बेहतरीन. एका बाजूला आपण लोंढे पाहतोय दुसऱ्या बाजूला अमरच्या रूपानं एक चांगला असा पुन्हा एकदा अमर चढाईसाठी असणार आहे. किंजळे या संघावरती आक्रमण करण्यासाठी तयार होतोय. या नंतरचा सामना होतोय तो हो विघ्न हरता कोंडमाळ वर्सेस नरेंद्र छाया ट्रॅव्हल्स पुणे. हो पुन्हा एकदा चौडा पकड आपण पाहिली पण थोडस लेझी कारण या ठिकाणी चांगला सपोर्ट जर मिळाला असता तर निश्चितच करामत होऊ शकले असते. इथं मात्र 2 गुणांची कमाई. सार्थक डिगे पुन्हा एकदा चढाईसाठी आहे. बॅकवर्ड केलं गेलं. सार्थकला जागेवरती थांबवण्यात यश मिळालं ते किंजळ या संघाला आणि पुन्हा एकदा आक्रमण तेज करण्यासाठी समोर मात्र दिगांचं आव्हान आहे. निश्चितच एका बाजूला आपण पार्थ लोंढे आणि या वेळेला काय करतो बघूया. एक मोठा खेळाडू मोठं नाव जर्सी क्रमांक 9च्या माध्यमातून मोठी चढाई. पुन्हा एका मल्टी गुणांची कमाई. लगभग पहिल्या 4 मिनिटांमध्ये ऑल आउटच्या समीप नेऊन ठेवलाय तो जांगलदेव कुशिवडे या संघाला. पार्थकडून एक चढाईची अपेक्षा असणार आहे. अर्थात ऑल आउट रोखण्याची मोठी जबाबदारी ज्याच्या खांद्यावरती येऊन पडलेली आहे तो पार्थ लोंढे. काय करतो बघूया. एक सुंदर प्रकारचं आक्रमण पार्थच्या माध्यमातून केलं जाते पण निश्चितच नुसतं बोनस घेऊन मागणार नाहीये तर टच घेऊन घ्यावं लागणार आहे रिवायबल देण्यासाठी. पण इथं मात्र बोनस कंप्लीट केला जातोय. ऑल आउट देण्याचं काम केलं जाते. 10-3 असा फरक. सुपर टॅकल ऑन. आदित्यवर आक्रमण चढवलं जाते. काय घडतं बघूया या ठिकाणकडून. पुन्हा एकदा ओंकार मतेच्या वरती आक्रमण चढवलं जाते. मित्रांनो इथं मात्र 1 गुण सहज हासिल केला जातोय. एक मोठा लीड
तयार केलं जातं. 15-4 अशी परिस्थिती. इथं मात्र आदित्य सक्सेस होताना आदित्यला आपण पाहिलं. दरम्यान पार्थ, सार्थक आणि आदित्य हे त्रिकुट मैदानात असताना जोरदार आक्रमण डॅश केलं जातं. सुपर टॅकलचे 2 गुण. महत्वपूर्ण क्षणी निश्चितच दणका देण्याचं काम केलं तर आदित्य मनगेचा अनुभव मात्र या ठिकाणी कामी आला आणि मैदानात दाखल होते तो अमर. इथून मात्र मॅचचा टर्निंग पॉईंट. अमरला उत्तम खेळ करणं गरजेचं आहे, कारण चांगलं कुशिवडे संघाची नय्या जर किनाऱ्याला लावायची असेल तर अमरचा सर्वोत्तम खेळ होणं बंधनकारक आहे. काय घडतं बघूया. चला, अंतिम आणि तिसरा पुकार ज्यांना आपण दिलाय नरेंद्र छाया ट्रॅव्हल्स पुणे वर्सेस विघ्नहर्ता कोंडमळा. खेळाडूंना विनंती असेल, पावसाचं सावट असल्यामुळे कृपया आपण मुख्य प्रवेशद्वाराजवळ येऊनच थांबायचंय. आयोजकांना आपण सर्व करूया. खेळाडूंना विनंती असेल. अतिशय रंजक सामना आपण पाहतोय. शेवटच्या 4 मिनिटाकडे अर्थात इथं मात्र थोडस सार्थक टीकेचं कंट्रोल सुटत आहे. अर्थात संतुलन बिघडलं जात आहे आणि यावेळेस मात्र लगभग 5 मिनिटाचा कालावधी शिल्लक असताना आदित्य वनगे 19-7 अशी परिस्थिती आहे. सुंदर पॉइंट घेण्यासाठी तयार आहे. आदित्य पुन्हा एकदा आक्रमण करण्यासाठी तयार होत आहे. काय करतो बघूया. बोनस 1 पॉइंट 2 गुणांची कमाई आदित्य वनगेच्या माध्यमातून केली जाते. सुपर टॅकल वाढलं. पुन्हा एकदा बघूया आपण या ठिकाणी कन्हैया आणि आदित्य ही जोडी मैदानात असताना आक्रमण जारी करण्यासाठी तयार आहे. जर्सी क्रमांक 10 उत्तम खेळ करायचं, पण इथं मात्र निश्चितच ऑल आउट देण्याचं काम कठीण संजीवनी घेऊन दाखल होते. तर झांगलदेव कुशुरेचा संघ पण खूप मोठं लीड या ठिकाणी तयार केलं जातं. 23 लगभग 3 मिनिटांचा कालावधी शिल्लक असतात. विघ्नहर्ता आणि नरेंद्र छाया ट्रॅव्हल्स पुणे या दोन्ही संघांना विनंती असेल, प्लीज आपण ताबडतोब खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं. सुपर विघ्नहर्ता कोंडमळा आणि नरेंद्र छाया ट्रॅव्हल्स पुणे आपल्याला विनंती असेल, प्लीज आपण ताबडतोब मैदानाच्या दिशेने या, कारण त्या चालू सामना संपण्यासाठी केवळ 2 मिनिटाचा कालावधी शिल्लक आहे. खूप मोठं लीड सद्यस्थितीमध्ये तयार केलं. इथून मात्र कमबॅक करायला खूप उशीर होणार आहे. काय करतो बघूया. इथं मात्र निश्चितच ब्लॉक मजबूत केलं तर कधीही बंडव घ्या आणि सुपर टॅकलचे 2 गुण. अमर याच्याकडे खूप साऱ्या खेळाची अपेक्षा होती. तो अमर मात्र 1 गुण सिंगल पॉईंट जमा केलं जातं. लगभग पावणे 2 मिनिटाचा खेळ बाकी आहे. काय घडतं बघूया, कारण या ठिकाणी मोठं अंतर तयार केलं गेलं आहे आणि हे अंतर लगातार पद्धतीने मात्र लगातार पद्धतीने आपण टॅकल होताना पाहतोय. हेच टॅकल जर आधी आपण केले असते तर निश्चितच या खेळामध्ये कमबॅक करू शकलो असतो, पण निश्चितच अमरला आपण पाहतोय याची वेगवान चढाई. पण इथं मात्र कमबॅक करायला थोडंसं मात्र पोस्ट केलं जाते.
संघ चौरंगीमध्ये खेळताना आपण पाहिलं ओपन खेळामधून खेळताना त्याला सपोर्ट करण्यासाठी आदरणीय अण्णा बंडोबस्ती त्याचबरोबर सहदेव दादामध्ये असतील या सर्वांचा उत्तम सपोर्ट आपण पाहतोय. साईडच असेल सर्वांना एक मोठं लीड तयार केलं गेलं पण एका मोठ्या संघात समोर खेळताना एक चांगली परिस्थिती आज झाकल संघ आपण पाहतोय सार्थक विकेट राहीसाठी आहे. चला विघ्नार्था कोणता आणि नरेंद्र शाळा ट्रॅव्हल्स पुणे दरम्यान सामना आपल्या बाजूने झुकवलेले सहज तो